मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळेस पहिल्यांदा तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापित केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षानं ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव जाधव यांना मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं मावळ लोकसभेची निवडणूक आता अतिशय चुरशीची झाली आहे। मूळचे मावळच्या ग्रामीण भागातील सुपुत्र असलेले शिवाजी जाधव हे मागील कित्येक वर्षांपासून मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सक्रिय आहेत आणि त्यांचा मोठा जनसंपर्क देखील मावळ लोकसभा क्षेत्रात आहे। मावळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी AIFBचे उमेदवार शिवाजी जाधव यांनी अतिशय जोमानं मागील काही दिवसांपासून प्रचार केलाय। शिवाजीराव जाधव यांना शेतकरी कामगार पक्ष, भारत राष्ट्र समिती आणि मावळ संघटनांसारख्या संघटनांनी पाठिंबा दिल्यानं या निवडणुकीत आमचाच विजय होईल असा विश्वास शिवाजीराव जाधव यांनी प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। सर, का बरं म्हणजे यावेळेसची जी मावळ लोकसभेची जी निवडणूक आहे ही दुरंगी नसून तिरंगी होताना दिसत आहे? काय विश्वास आहे आपल्याला की का बरं मावळचा जो मतदार आहे तो तुमच्या पाठीशी का बरं उभं राहील असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत मावळ मतदारसंघामध्ये नेहमी शहरी भागातून प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिलेली, ग्रामीण भागातून उमेदवारी दिलेली नाही। आज मी मावळचा सुपुत्र म्हणून या निवडणुकीमध्ये भाग घेतोय आणि त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश मतदार हे निश्चितपणे माझ्या मागे राहतील, कारण आज शहरी भागाचा ज्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे तुलनात्मकदृष्ट्या ग्रामीण भागाचा तेवढा विकास झालेला नाही। दुसरा विषय हा आहे की सध्याचे जे काही प्रस्थापित उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार जवळपास 30 वर्षापासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करतायत, परंतु असं असतानाही त्यांना प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरावं लागतंय, दारोदारी जावं लागतंय, तर निश्चितपणे त्यांच्याकडनं विकासच झालेला नाही। त्यांनी एकतर स्वतःचा विकास केला, ना कार्यकर्त्यांचा विकास केला, ना परिसराचा विकास केला आणि त्यामुळं आज त्यांच्याबरोबर लोक नाही आहेत याचं त्यांना भीती वाटते, म्हणून ते आज रस्त्यावरती प्रचारासाठी फिरतायत। त्यांना फिल्म स्टारला आणावं लागते, त्यांना पक्षाध्यक्षांना आणावं लागते, त्यांना मुख्यमंत्र्यांना आणावं लागते। ही त्यांच्या मनातली भीती दाखवते, स्वतः मनाने किंवा नैतिकतेने पराभूत आहेत हे ते मान्य करतायत। दुसरं महत्वाचं ह्यामध्ये यांच्याकडनं काही कामं झालीत का याची 2-3च उदाहरणं जर आपण म्हटलं तर आज पवना नदीसारखा प्रदूषणाचा विषय तो यांच्याकडनं सुटलेला नाहीये, अनधिकृत बांधकामाचा विषय असेल तो यांच्याकडनं सुटलेला नाहीये। यांनी संसद रत्न घेतले, परंतु यांच्याकडनं संसदेने दिलेलाच विकास कामाचा निधी वापरला गेलेला नाहीये। त्याचबरोबर दुसरे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याही बाबतीत जर पाहिलं तर हे पिंपरी चिंचवडमध्ये महापौर होऊन गेले आहेत, परंतु आज त्यांच्या गावामधूनच चर्चा आहे की त्यांनी गावाचा विकास केलेला नाही। ज्यांनी गावाचा विकास ज्याला जमलेला नाही तो संसदेत जाऊन देशाचा विकास करणार आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे। आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतंय की पिंपरी चिंचवड असो, मावळ असो, पनवेल, उरण, कर्जत असो, या सगळीकडचे मतदार आज तिसऱ्या पर्यायाच्या शोधात होते आणि या तिसऱ्या पर्यायाच्या रूपानं मी आज सगळ्यांपुढे आहे आणि सिंहाचं चिन्हाच्या पुढचं बटन दाबून लोक मला विजय करतील याची मला खात्री आहे।